हरि हरि गजाननं भूतगणाधिसेवितां कपिजम्बो फलचारुभक्षणाम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजाम्। हरि 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 राम कृष्ण हरे विठ्ठल
यादसाठी गेला होता गेला होता यादसाठी गेला होता केला होता शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता यादसाठी गेला होता शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा चिंतिने पावलो विसार चिंतिने पावलो विसार चिंतिने पावलो विसार चिंतिने पावलो विसार कुंडलिया धावा कृष्ण दिया कुंडलिया धावा कृष्ण दिया कुंडलिया धावा कृष्ण दिया तुका वाटे झालिया तुका वाटे झालिया वाटे झालिया वाटे झालिया नाम मंगळाचे नाम मंगळाचे नाम मंगळाचे आताने चिंतिने पावलो विसाताने चिंतिने पावलो विसाताने चिंतिने पावलो विसाताने चिंतिने पावलो विसाताने कुंडलिया धावा कृष्ण दिया कुंडलिया धावा कृष्ण दिया कुंडलिया धावा कृष्ण दिया मने मुक्ति पडे नवरा मने मुक्ति पडे नवरा मने मुक्ति पडे नवरा पडे नवरा आता दिवस चाली केले आता दिवस चाली केले आता दिवस चाली केले आता चिंतिने पावलो विसारा चिंतिने पावलो आता चिंतिने पावलो पावलो कुंडलिया धावा कृष्ण दिया धावा कृष्ण दिया कुंडलिया धावा कृष्ण दिया गोपाल कुमारी यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला यादसाठी केला होता
विठ्ठल विठ्ठल याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा तुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परिणली नोरी आता दिवस चारी खेळेमेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया विठ्ठल विठ्ठल याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया पांडुरंगा करो प्रथमा नमः करो प्रथमा नमः करो प्रथमा नमः करो प्रथमा नमः ओ सरे चरणा संतज्ञा ओ सरे चरण संतज्ञा ओ सरे चरण संतज्ञा जय जगवारे गदेवा राधे गदेवा राधे गदेवा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण
संतांचिया संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल। महान वैष्णव जगद्गुरु ज्यांच्या अभंगांची कीर्ती साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे। महाराष्ट्रातल्या 80% लोकांच्या मुखामध्ये ज्यांचे अभंग आहेत असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय या 4 चरणाच्या अभंगातून मानवी जीवनात आल्यानंतर काय करावं आणि काय केल्यानंतर काय होतं याचं स्पष्टीकरण या अभंगात देतात। विठ्ठल कारण काय केलं यासाठी केला होता अट्टहास। म्हणजे काय केलं नेमकं, कशासाठी अट्टहास केला, एवढा सगळा जो प्रपंच केला तो कशासाठी केला, त्याचं कारण काय। तर शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे। आणि तो गोड व्हावा म्हणजे काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया। म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर आता एकदा विसावा, विश्रांती स्थानाला गेल्यानंतर पुन्हा आता कुठलीही अपेक्षा राहिली नाही। का राहिली नाही, कारण की कौतुक वाटे झाली या बेचाचे। म्हणजे जे कौतुक वाटतंय किंवा मी जे काय कर्म केलेलं आहे त्या कर्माचं कौतुक वाटावं असा शेवटचा दिवस यावा, हे फार महत्वाचं आहे। विठ्ठल शेवटचा दिवस महत्वाचा यावा ते कशामुळे, नाव मंगळाचे तेने गुणे। जे भगवंताचं नाव आहे त्याच्या नावामुळे माझ्या जीवनामध्ये मंगलनेता निर्माण झालेली, माझं जीवन विश्रांती स्थानापर्यंत पोहोचलेलं आहे। माझं आता कुठलीही अपेक्षा राहिली नाही। का राहिली नाही, त्याचं कारण आहे तो का म्हणे मुक्ती परिणली नोवरी। कारण मी आता कुठलंही कारण ठेवलं नाही का, तर मी मुक्तीशी विवाह केला आहे। परिणवली नोवरी लक्षात ठेवा। म्हणजे मी जर त्या विवाह जर मुक्तीशी केला असेल तर पुढा आता दिवस चारी खेळीमेळी। आता विवाह झाल्यानंतर पुढचे जे दिवस आहेत तर मी आता त्या भगवंताच्या नामस्मरणात रत होऊन पुढचे दिवस मुक्ती स्वतंत्रपणे जे जीवन जगतं ती मुक्ती महाराज। आणि त्याप्रमाणे मी आता पुढचे चारी खेळीमेळी दिवस घालणार आहे। या अभंगाचं थोडक्यात भावार्थ आहे। विठ्ठल जीवनामध्ये आल्यानंतर मानवी जन्म अतिशय महान आहे। आणि मानवी जन्मामध्ये जर यायचं असेल ना तर अर्ध पाप आणि अर्ध पुण्य दोन्ही असेल तरच मानवी जन्म मिळू शकतो। कारण जर पुण्य केलं तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल, अजून जास्त पुण्य केलं तुम्ही वैकुंठात जाऊ शकाल, भगवान शंकराशी एकरूप झाला तर कैलासात जाऊ शकाल। परंतु इथे मानवी जन्म मिळायचा असेल तर अर्ध पाप आणि अर्ध पुण्य दोन्ही असेल तरच इथे मानवी जन्म आहे। आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे,
तर रात्रंदिवस भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. का एवढा अट्टहास, एखादा अट्टहास करणं. आता मला सांगा की कीर्तन चांगलं व्हावं, वर्षश्राद्धच बाबांचं चांगलं हो, कारण हरिभक्तपरायण वैकुंठवासी माधव बाबा हे वैकुंठवासी जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये इसवी सन 1959 ते 1963 पर्यंत 4 वर्ष त्यांनी वारकरी संप्रदायाचं रीतसर शिक्षण घेऊन पहिल्या क्रमांकाला त्या काळामध्ये राहिले. सिन्नरच्या या भूमीमध्ये, कारण ही भूमी पवित्र आहे. का पवित्र आहे? की ज्या भूमीमध्ये संत जन्माला येतात, जेथे हरीचे दास जन्म घेती, 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 पवित्र गुण पावन सुनेचे, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र गुण पावन सुनेचे, जेथे हरीचे दास जन्म पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. का? कारण पवित्र कुळ आहे. म्हणजे ज्या कुळामध्ये सानप कुळ पवित्र आहे, नाहीतरी सानप कुळामध्ये भरपूर महात्मे आहेत. परंतु गुळवंश या सानप कुटुंबामध्ये हरिभक्तपरायण वैकुंठवासी माधव बाबाने जन्म घेतला. यासाठी ही पवित्र त्यांचं कुळ आहे. नुसतं कुळच नाही, पावन तो देश. कारण तो देश पावन असतो. कारण कुठलाही देश पावन होत नाही. तर ज्या ठिकाणी संत जन्माला, जेथे हरीचे दास. आता शब्द बघा, जन्म घेती आहे. घेती म्हणजे घेणं हे संतांच्या हातात आहे. नीट लक्षात ठेवा. कुठे जन्म घ्यायचा आहे, कुठल्या गावाला आपली गरज आहे, कुठल्या राज्याला गरज आहे, कुठल्या देशाला गरज आहे, हे संतांना माहीत असतं. म्हणून जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे संत जन्म घेतात आणि त्या गावातील किंवा त्या परिसरातील किंवा त्या देशातील लोकांना मार्गदर्शन करतात. दीपस्तंभासारखे संत असतात. विठ्ठला प्रत्येक 12 कोसावरती भारत देशामध्ये संत आहेत आणि त्यातले त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कारण संतांची भूमी. का संतांची भूमी? माधव बाबा सारखे असे संत का निर्माण होतात इथे? त्याचं कारण सांगतो. ज्ञानेश्वरीतले गोवी देतो. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. म्हणजे ज्याची भूमी भुसभुशीत आहे, त्या भुसभुशीत भूमीमध्ये कोंब सुंदर येणार. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ, नामदेव महाराज, सावता महाराज, अनेक नावं घेता येतील वारकरी परंपरेमधले, या सर्व संतांनी ही भूमी भुसभुशीत करून ठेवलेली आहे. म्हणून इथे माधव बाबासारखे सुंदर कोंब जन्माला येतात. विठ्ठला संत जन्माला येत नाहीत तर त्यांचं कार्य काय असतं? देहे कष्ट भीती परोपकारे, देहा कष्ट भीती परोपकारे, देहा कष्ट भीती परोपकारे, देहा कष्ट भीती परोपकारे, जगाचा कल्याणा गंगाचा विभूती, देहा कष्ट भीती परोपकारे, देहा कष्ट भीती परोपकारे, जगाचा कल्याणा गंगा
कल्याणा संताच्या विभूती देहे कष्टविते परोपकारे. अरे संत काय करतात आयुष्यात आल्यानंतर नीट लक्षात ठेवा. संत सतत उपकार करत राहतात. संत याला खाली खेच त्याला खाली खेच असं करतात, त्याला संत म्हणता येणार नाही. याचं वाईट कर त्याचं वाईट कर याचं असं कर, त्याला संत म्हणता येईल का? नीट लक्षात ठेवा. संत कोणालाही म्हणता येणार नाही. का? कारण ज्यांचा हेत विठ्ठल आहे, ज्यांचं नामस्मरण वाचून दुसरं काही जाणत नाही, खरं त्याला संत म्हणतात. कारण संत या जगामध्ये तुम्ही कपड्यावरून भरपूर लोकांना संत म्हणतात, पण कपड्यावरून संत ओळखायचे नसतात, वृत्तीवरून तेजी संत तेजी संत तेजी संत तेजी काही टानाटोना. संत टानाटोना जाणत नाहीत. कुणाला अंगठ्या देत नाहीत, कुणाला भभूती देत नाहीत, कुणाचं भविष्य सांगत नाहीत, कुणाला आशीर्वादही देत नाहीत. देतात का आशीर्वाद? का देत नाहीत? कारण महाराजांकडे एक व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी गेला. महाराजांनी सांगितलं, बाबा कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. काय असलं पाहिजे? अरे तुझा कर्म आणि तुझा धर्म हे तुझं कल्याण करू शकतं. आम्ही काय आशीर्वाद देणार आहोत? कारण आशीर्वाद ही देण्याची वस्तू नाही, आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची वस्तू. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवा, प्राप्त करून घेणं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, खऱ्या संतांचे लक्षण आहे नेनती काही टाना टोना. नामस्मरणा वाचून फक्त नामस्मरण त्यांच्या मनात असतं. का? इतकं नामस्मरण करत असतात ते, त्यांनी सहज जरी एखाद्याला स्पर्श केला तरी त्याचं जीवन उद्धारून जातं. सहज जरी त्यांनी सहज बोलले, जा तुझं कल्याण होईल. सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविते. कारण संतांचं हे लक्षण आहे मित्र. कारण आपण बऱ्याच वेळेला कपड्यावर जातो लोकांच्या, पण कपडे तसे नसतात. कारण कपड्यावरून संत कधी ओळखायचा नाही. बघा ना, बाबा साधी मूर्ती आहे, त्यांच्या मी डोळ्यात बघत असतो. काय असतं की संतांचं जीवन बघा, संतांचं तेज डोळ्यात असतं. कारण चेहऱ्यावर तर तेज, AC मध्ये राहिला, मस्त सफरचंद खाल्ले, दूध प्याला तर तेज येईलच की बाबा. तसं नाही, तपश्चर्येचं तेज त्याच्या डोळ्यामध्ये दिसतं संतांच्या. नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून संत मग ते गृहस्थी आहेत का ब्रह्मचारी आहेत याच्याशी सुद्धा काही संबंध नसतो. नीट लक्षात ठेवा. कारण की वारकरी संप्रदायामध्ये तसा काही फरक केला जात नाही. ते गृहस्थी आहेत का ब्रह्मचारी त्याच्याशी फारसं काही वावगं ठरत नाही. कारण की नामदेव महाराज गृहस्थी होते, एकनाथ महाराज गृहस्थी होते, तुकाराम महाराज गृहस्थी होते, चोखामेळा, माधव बाबा. पण गृहस्थी पद जरी असले तरी त्यांची वृत्ती फार महत्वाची. संत नवती जगामान साचा सारखे, संत नवती जगामान साचा सारखे. संत नवती जगामान साचा सारखे, संत नवती जगामान साचा सारखे. मुद्रा नवे नय पर गंगा, मुद्रा नवे
वर्तते दिसता देही परी देही ना माझ्या ठाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते संत वरतून आपल्यासारखे दिसतात. कसे दिसतात? आपल्यासारखेच कपडे लेतात, आपल्यासारखंच त्यांना खाऊ वाटतं, आपल्यासारखंच जेवतात, त्याच्यामध्ये काही बदल आहे का? पण तरी सुद्धा वर्तते दिसता देही, देहावर ते आपल्यासारखे दिसतात, परी देही ना माझ्या माझ्या ठाई. कारण संत, तुम्हाला खरं सांगतो, संतांचं महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांचं अजून एक वाक्य आहे, संत माझीच रुपडे आत्मज्ञानी चोखडे. बस, काय लक्षण आहे याच्यापेक्षा? माऊलीने संतांचं किती उत्तम उदाहरण दिलंय. संत कसे असतात? माझीच रुपडे. काय म्हणतात? नीट लक्षात ठेवा, तुम्ही सगळे वारकरी आहात इथे. संत माझी रुपडे आहेत. पण कोणते संत? पुढचं वाक्य नीट लक्षात ठेवा, आत्मज्ञानी चोखडे. बस, इतर संत नाही. मगाच एक प्रमाण दिला पण त्याच्यानुसार संत नाही. लोक म्हणतात घ्या छू, अजिबात नाही. आत्मज्ञानी चोखडे. काय संतांची व्याख्या आहे. संतांच्या तुम्ही जर जवळ गेलात ना सज्जनानो, तर संतांच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा नुसतं सुख असतं. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगते काय सांगू सुख. संत संगतीमध्ये इतकं सुख आहे. मी वयाच्या अनुभव सांगतो. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. वयाच्या 11-12 वर्ष मी गुरुजींच्या सान्निध्यात गेलो. परळी वैजनाथ माझं जन्मभूमी गाव, नंदनच. आणि तिथून मी वयाच्या 12 वर्षी 11-12 वर्षी मी ओंकारेश्वरला गुरुजींच्या सान्निध्यात गेलो. माझे गुरुजी म्हणजे वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार समजले जाणारे हरिभक्तपरायण वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, त्यांचे शिष्य माझे गुरुदेव होते. आणि त्या परंपरेमधून आम्ही आलो. म्हणजे मला एवढं सांगायचं की संत संगतीचे काय सांगू सुख. त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर
आत्मसुख जे मिळतं ना ते बाकी कुठेही मिळत नाही, कशातही मिळत नाही. का? कारण त्यांची जवळ राहणे, त्यांचा स्पर्श होणे, मेणापेक्षा मऊ महाराज त्यांच्या हातांचा स्पर्श असतो. कारण ते साधनेनं पूर्ण शरीर काय झालेलं असतं. ही काया कशी झालेली असते? परब्रह्म स्वरूप झालेली असते. का? कारण ती संतांची काया म्हणजे हे जे शरीर आहे ते शरीर पूर्ण ब्रह्मस्वरूपाला पोचलेलं असतं. आणि म्हणून त्यांच्या सानिध्यात जसं तुम्हाला सांगतो, परफ्यूमच्या दुकानात गेल्यानंतर परफ्यूम घेतला किंवा नाही घेतला, परफ्यूम कळतो ना, तरी सुद्धा त्याचा सुगंध त्या दुकानात येणारच. तसं संतांच्या जवळ गेल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. विठ्ठला अर्धक्षण घडता संतांची संगती. कारण एक क्षण, अर्धक्षण जरी संतांची संगत घडली तरी सुद्धा जड भरत राजा, मला सांगतो, हा भरत रहुगण राजा कपिल मुनीकडे ज्ञान घेण्यासाठी जात होता. आता कपिल मुनीकडे ज्ञान घेण्यासाठी रहुगण राजा पालखीमध्ये बसून चाललेला आहे. आता पालखीमध्ये बसून कुणाला ज्ञान मिळेल का? ज्ञानासाठी फार नम्र व्हावं लागतं, ज्ञानासाठी फार कष्ट घ्यावे लागतात, ज्ञानासाठी गुरूंची सेवा करावी लागते, ज्ञानासाठी खूप सारे परिश्रम करावे लागतात. ऐत्या पीठावर बसून ज्ञान मिळत नसतं. म्हणून रहुगण राजा पालखीत बसून ज्ञान घेण्यासाठी कपिल मुनीकडे जात असताना ते पालखीचे जे भोई असतात ते बोही पालखी घेऊन जात होते. आणि त्या जडभरत राजा जेव्हा चाललेला आहे तर तिथे तो बसलाय, आपण काहीच करत नव्हता. भरत का करत नव्हता? कारण त्याला वाटायचा हा माझा शेवटचा जन्म आहे. आणि शेवटचा जन्म असल्यामुळे तो मुंगी सुद्धा खाली मरेल का याचा विचार करायचा. मुंगी सुद्धा मरू द्यायची नाही आपल्या पायाखाली, तेवढं सुद्धा पाप घडू द्यायचं नाही. आता एकदा त्याला धष्टपुष्ट जाड होता, तो मंदिराच्या वट्यावर बसून राहायचा हनुमानजीच्या. आणि म्हणून त्याला वाटलं, आपल्या घरच्यांना वाटलं की चला आपण याला गुरांकडे राखायला पाठवू, गुरं राखायला पाठवू, कारण असा तर हा काही काम करत नाही. म्हणून तो गुरा घेऊन त्याला पाठवलं, पण ताकीद दिली की हे गुरं कुणाच्या धानामध्ये जाऊ देऊ नको, कुणाच्या वावरात जाऊ देऊ नको. आणि एकदम सुंदर महाराज हायब्रिड आलेली होती ज्वारी, आणि ह्याने गुरं दिले सोडून ज्वारीमध्ये. ह्याला विचारलं, पकडलंय? अरे काय कळतं का तुला काही? तर रे पकडू नको तू मला. का? त्याने वाक्य सांगितलं, खानेवाला राम, खिलाने वाला राम, रोकने का क्या काम. तू कोण रोखणारा म्हणे? खानेवाला राम, खिलाने वाला राम. आणि तुझं काय काम आहे थांबवायचं? दुसऱ्या दिवसपासून त्याला गुरु राखायला सुद्धा पाठवलं नाही. म्हणून तो मंदिरावर होता. आणि त्याच मंदिरासमोरून रहुगण राजाची पालखी जात असताना त्या माणसाला वाटलं की, त्या भोयाला वाटलं आपण हा जरा धष्टपुष्ट दिसतोय, आपलं थोडं वजन कमी होईल. त्याला बोलवलं, पालखी धरायला लावली आणि पालखीच्या पुढे चालला. पुढे जसं गेला तसं खाली मुंगी आली. जशी पायाखाली मुंगी येऊन त्याने टन दिशा उडी टाकली. जशी उडी टाकली तसं रहुगण राजाचं डोकं पालखीला आदळलं. जसं आदळलं की ते म्हणते, ए नीट चाला रे. ते महाराज आम्ही नीट चालतो, पण हा जो नवीन आलेला आहे ना तो नीट चालत नाही. महाराजांनी खाली वाकून पाहिलं तर ता जरा जाडजूड होता. महाराजांनी विचारलं, आता बघा लोकांना सवय असते टोमणा मारण्याची. जर जाड असेल तर त्याला बारीक म्हणून हिनवतात, जो बारीक असेल त्याला जाड म्हणून हिनवतात. म्हणजे असं उपहासात्मक लोक बोलत असतात. तसं त्याला बोलले की अरे तू तर फारच बारीक आहेस. आता ते जाड होते. तेवढ्यामध्ये रहुगण राजाला त्या जडभरताने सांगितलं की बाबा, जाड असणे किंवा बारीक असणे हा शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा नाही. अरे बापरे, त्याला वाटलं आत्म्याचा धर्म नाही आहे. मग त्याला वाटलं इथे काय मग आत्म्याचा धर्म?
त्याने सांगितलं काय आत्म्याचा धर्म आहे, कोणाही जीवाचा न घडावा वत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. महाराज म्हणाले की हा जन्म जो आहे तो आत्म्यावरून ठरत असतो, आत्मा. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला पुढे जायची गरज नाही, याच्याकडेच ज्ञान आहे. संतची संगती मला कशावर सांगायचे, अर्धक्षण घडता तरी सुद्धा रघुगण राजा पुन्हा कपिल मुनीकडे जायची गरज नाही पडली. जड भरत राजाकडूनच त्याला पूर्ण ज्ञान मिळालं आणि तिथूनच पुढे तो वापस गेला. का? कारण संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर ऑटोमॅटिक ज्ञान प्राप्त होतं, त्यांची सेवा केल्यानंतर ज्ञान मिळतं, सर्व प्रकारचं सुख मिळत असतं. का? कारण बघा अनेक प्रमाण आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, अभंगांमध्ये आहेत. कारण आणि ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे ना, किंवा मी सांगितलं तुम्हाला आत्मज्ञानी चोखडे, आत्मसंतांकडे आत्मज्ञान आहे. बघा पुस्तकी ज्ञान जे असतं ना ते पुस्तकं वाचून पाठ कराल. समजा एखाद्याने एखादा ग्रंथ पाठ केला, पण महाराज त्यालाही प्रमाण देतात. नुसतं पाठांतरला अर्थ नाही, कारण बहुत केले पाठांतर परी वर्म राहिलेशे दूर. म्हणजे पाठांतर भरपूर केलं पण वर्म दूर राहिला. नीट लक्षात ठेवा, अहंकार निर्माण झाला की मला पाठ आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला गाथा पाठ आहे, मला पाठ करू नये मी असं म्हणणार नाही. पाठ करावं पण वर्म मात्र दूर राहू देऊ नये. म्हणजे संतांनी काय केलं, संताचे संगती मनो मार्ग संतांच्या संगतीमुळे काय होतं, आत्मज्ञान त्यांच्याकडे असतं. दुसरे संतांचे संगती मनो मार्ग गती. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनाला गती मिळते, मार्ग मिळतो. आणि मार्ग एवढंच नाही, जर एकदा मार्ग मिळाला आकळावा श्रीपती येणे पंथे. पंथे म्हणजे वाट, त्या वाटेने जायचा मार्ग. तुम्हाला एकदा वाट सापडली की बरोबर आपलं ते गाव सापडतं. कारण वाटच सापडली नाही तर गाव सापडेल का? म्हणजे ह्या देहाच्या गावाला आल्यानंतर आणि संतांची संगत घडल्यानंतर माणसाला देव मिळतो. आता ह्या गावाला जायचंय. आता महाराज सांगतात खुंटलिया धावा तृष्णेची. म्हणजे अशी धावा कुठे खुंटत असेल? संतांचा महिमा कळेल का तुम्हाला? अरे नाही महाराज. एक लक्षात ठेवा, संत एक वेळा देवाची कृपा झाल्याशिवाय संत मिळत नाहीत, भेटत नाहीत. संतांची संगत घडल्याशिवाय देव कळत नाही आणि देव कळाल्याशिवाय जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही. विठ्ठल आणि संतांचा महिमा करणं एवढं सोपं नाही. तुमच्या घराशेजारी राहत असतील, गावात राहत असतील, तुमचे नातेवाईक असतील, पण महाराज सांगतात तुका म्हणे अंगे Come on,
का? कारण तरीच महिमान म्हणजे संतांचा महिमा केव्हा? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण झाल्याशिवाय संतांचा महिमा करणार नाही. कारण ज्याची जशी वृत्ती आहे तसं तो संतांकडे बघत असतो. माणूस बघा, प्रत्येक माणूस लक्षात ठेवा, आपल्या बुद्धीने विचार करतो, पुढच्याकडे आपल्या बुद्धीने पाहत असतो. तो पुढचा कसा योग्य अयोग्य हे आपल्या बुद्धीनुसार ठरवतो. आपल्या बुद्धीनुसार ठरवणं योग्य नाही. त्याची योग्यता तुम्ही नीट तपासली पाहिजे. नीट लक्षात का? कारण माधवबाबा आपल्यामध्ये दिसत होते, बसत होते, उठत होते. तुमच्या आपल्यासारखा त्यांनी संसार केला. त्यांच्या जीवनामध्ये अर्धांगिनी स्वरूप शेवंताबाई आल्या. त्यांनी त्यांचा संसार फुलवला. जसा मोगरा फुलतो तसा त्यांचा संसार फुलवला. पण मी सांगतो, माधव बाबा कधीही आपल्या जीवनामध्ये सर्व काही ईश्वराला समर्पण करायचे. की बाबा जे काही असेल ते माऊलीची इच्छा आहे. आपण काही करतो का? नाहीतरी जीवनामध्ये आपण काही करतच नाही. कारण मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले. कोणाच्या सत्तेने हा व्यवहार चालतो सगळा? तर हरिवीन. त्याच्याशिवाय दुसरं काही. मी बोलविला वेदू बोले. विचार करा, ज्ञानेश्वरीतली आहे की वेद बोलतो. मी चालवल्यानंतरच सूर्य चालू शकतो किंवा वृक्षाचे पान हले न ज्याची सत्ता. असंही लक्षात घ्या, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. फक्त तुमच्यामध्ये आणि संतांमध्ये हाच फरक असतो. संत सांगतात की हे ईश्वराचं आहे, हे ईश्वर करून घेतो. तुकोबाराय सुद्धा म्हणतात मज विश्वंबर बोलवितो. म्हणजे हे बोलतो आहे हे सुद्धा विश्वंबर बोलवतो. पण आपण तसं नाही करत. आपल्यामध्ये हा फरक आहे. आपण म्हणतो नाही नाही मी केलं, जे काही केलं ते मी केलं. आता काहीही करू द्या, गावात एखादं चांगलं की मी केलं, नाही नाही हे मी केलं. अरे पण तसं काही नव्हतं. माधव बाबा किंवा संत, कुठलेही संत लक्षात ठेवा, ते आपण केलं म्हणत नाही. हे सर्व समर्पिली वाणी पांडुरंग. म्हणजे ते म्हणतात मी जे वाणीनं जे जे काही करत असेल. कारण बघा, वाणीमध्ये सुद्धा प्रकार आहेत ना. परा, पशंती, मध्यमा, वैखरी. परावाणीतून जे ज्ञान येतं, परावाणी जी असते ती लोकांना ऐकावीशी वाटतं. पश्यंती, मध्यमानी, परा म्हणजे कुठे? बेंबीपाशी. परा, पश्यंती, मध्यमा कंठामध्ये. म्हणजे काय होतं? परावाणीपासून जे काही केलं जातं. म्हणून तुम्हाला सांगतो महाराज की परा, पश्यंती, मध्यमानी, वैखरी. वैखरी म्हणजे बोलणं आणि मध्यमा म्हणजे स्वतःला ऐकू येईल एवढं गुणगुण करत राहणं. एखादा माणूस समजा त्याला एखादं गाणं आवडलं, सायकलवर तो खूप आनंदामध्ये आणि आनंदामध्ये असं मस्त पहाडाच्या साईडला चाललेला आहे तो. आणि सायकलवर बसल्या बसल्या पूर्वी बघा असं करत गुणगुणत जात होती. कोणती वाणी? मध्यमा. म्हणजे त्याचे त्यालाच ऐकू येणं. परा, पश्यंती, मध्यमानी, वैखरी हे चारही वाणी संतांची सेवा करतात. नीट लक्ष ठेवा, मला हे म्हणायचं. कारण संतांचं जीवन अतिशय तसं पाहिलं तर अवघड आहे. कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणणारे तुकोबाराय. कारण संतांना एवढं सोपं नाही. गावकऱ्यांचा त्रास, बाहेरच्या लोकांचा त्रास आणि आतमध्ये विकारांचा त्रास, दोन्हींवरती मात मिळवतात ते संत असतात. आणि ते संत या जीवनामध्ये एक आपलं ध्येय ठरवत असतात. कारण संत फक्त नामस्मरण करत असतात, दुसरं त्यांना काही सुचत. कारण बघा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मला दुसरं काही नको, मला आत्मज्ञान नको, ब्रह्मस्थिती भाव नको, काही नको. फक्त देवा तू आणि मी, बस एवढंच नातं पाहिजे. कारण तसं झाल्याशिवाय संतांचं जीवन तुमच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून संत काय करतात तर मानवी जीवनाला एक उपदेश करतात. काय करतात? काय केलं पाहिजे हो? मृत्यू चांगला यावा. इकडे जाऊया आपण आता अभंगाकडे. मृत्यू चांगला यावा याच्यासाठी काय केलं पाहिजे?
तर जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि कारण तू उरी आदळली मरण, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्यावेळेस मरण आदळतं उरावर, जो आठवू धरी अंतकरण, जो आठवू धरी अंतकरण, जे आठव धरेल तोच जन्म त्याला पुन्हा प्राप्त होतो. नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून तो जन्म जर पुन्हा, समजा तुम्ही एखाद्या मुंबईच्या मुलीची आठवण केली, अमेरिकेतल्या मुलीची आठवण केली, तर तुम्हाला सांगतो की ती मुलगी आठवल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिच्यासाठी तो पुन्हा जन्म आहे. जन्म घेणे लागे वासणीचा संगी, जन्म घेणे लागे वासणीचा संगी, वासनेच्या संगे. कारण जी गोष्ट तुमच्या शेवटच्या क्षणाला जी आठवतात, जो अंतकाळी आठवे तो त्याची गती ते पावे. कारण तो त्याच गतीला पावतो ज्या गतीमध्ये. मग शेवटची गती जर आपल्याला, मला सांगा की आपण जर जीवनभर याजसाठी केला होता अट्टहास, जीवनभर जर भगवंताचं नामस्मरण केलं, जीवनभर ध्यास भगवंताचा घेतला, ध्येय, ध्यान आणि ध्यास हे तिन्ही जर फक्त एकच असेल, काय प्रमाण देतो तुम्हाला, प्रमाण खूप देतात. एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. कारण एक जर आम्ही चित्तामध्ये धारण केला ना, की शेवटच्या क्षणाला सुद्धा तोच आठवेल. आणि तोच आठवल्यानंतर कुंटलिया धावा तृष्णेची या, दुसरं काही नाही महाराज. कारण येरझार संपवायचे असेल, कारण हा तुम्ही आपण जो करत असतो तो प्रपंच आहे. आणि संसार याचं नाव आहे जन्माला येणे आणि जाणे. लक्षात ठेवा, जन्मापासून मृत्यूपर्यंत मधलं जे जीवन असतं त्याला आयुष्य म्हणतो आपण. आणि त्या आयुष्यामध्ये आपण जे जे काही करतो ना, ते सांभाळून केलं पाहिजे. आयुष्य जात हे आयुष्य मोजत असतो काळ, याचं किती राहिलंय. ध्यानी रहा श्रीहरीच्या. मला काय म्हणायचंय की ध्यान श्रीहरीचं जर केलं ना, तर त्या ध्यानामध्ये तुम्हाला तुमचं ध्यान लागणं हे फार महत्वाचं आहे महाराज. आणि म्हणून ध्यानी रहा श्रीहरीच्या. काय उपदेश आहे तो संतांचे, काय शब्द आहेत संतांचे. कारण श्रीहरीच्या ध्यानामध्ये राहिल्यानंतर आपल्याला शेवटचा दिवस गोड करता येतो. नाही तर शेवटचा दिवस कुठे ॲक्सिडेंटमध्ये मर, कुठे चिंधड्या होऊन मर, कुठे कसा मर, त्या जीवनाला अर्थ नाही. कोले कुत्रे मांजरे ही जीवन जगत असतात, त्या जीवनाला अर्थ नाही.
कारण तुम्ही जर भगवंताच्या स्मरणात राहिलात, त्याच्या चिंतनामध्ये राहिलात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान, भगवंताचं जर नामस्मरण केलं तरच तुम्हाला शेवटचा दिवस चांगला येईल, किंवा चांगलं कर्म केलं तर शेवटचा दिवस चांगला येईल. कोणाचं छलकपट करू नका, कुणाचे धुरे बांधे फोडू नका, कुणाचं वाईट करू नका, कुणाचे बॉस असाल तर त्या नोकराला त्रास देऊ नका. माणसाला माणसासारखी वागणूक द्या, माणसाला माणसासारखं जीवन जगू द्या. का? छल कपट केलं की तुमच्या सुद्धा जीवनात कोणीतरी छल कपट करणार हे निश्चित. तुम्ही जर कुठे काढाकाढी केली तर तुमच्या जीवनात सुद्धा तसं घडणार. भले आज नाही तर उद्या घडणार, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात का होईना घडणारच, याच्यामध्ये काही नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो की असं तुम्ही जीवनामध्ये ठरवत असत की नाही नाही वय झाल्यानंतर 40-50 वर्ष झाल्यानंतर आम्ही परमार्थ करू. अहो ठीक आहे, हे 40-50 वर्ष झाल्यानंतर परमार्थ करायचं नाही अधिकारी साहेब, हे तारुण्यामध्ये परमार्थ करायचा. का करायचा? कारण ही जी अवस्था आहे ना आपली तारुण्यातली, ती अवस्था फार महत्वाची. या अवस्थेमध्ये जर आपण जीवन जगलो, भगवंताशी एकरूप झालो, तरच आपल्या जीवनामध्ये कुठेतरी गोडवा येतो. नाही तर आपलं जीवन सारं तारुण्य भोगामध्ये गेलं, ऐश्वर्य संपन्न उपभोग घेण्यात गेलं, तर शेवटी काय तुम्हाला ऐश्वर्य संपन्नच भोग आठवेल ना, दुसरं काय आठवेल का? कारण चित्तामध्ये जे धारण केलेलं आहे तेच आठवत असतं, तेच आपण प्राप्त करत असतो. म्हणून मानवी जीवनामध्ये आल्यानंतर किती संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. अहो तुम्हाला प्रत्येक क्षणाला संतांनी जाग केलंय. उठा जागे वार आता मरणकारा पंढरीनाथा, धावे चरणी देवा माता, सुख विव्याचा जन्माचा. उठा जागे वार आता मरणकारा पंढरीनाथा, धावे चरणी देवा मला सांगा, उठा जागे व्हारे आता, का? स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा. काय सुंदर आहे हो, म्हणजे चरण स्पर्श करा, पण त्याच्या पाठीमागचा शब्द काय? भावे. आणि इकडे काय म्हणतात? उठा जागे व्हा पण स्मरण करा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत झोपलेले जर असाल आयुष्यामध्ये, तर इथून पुढे तरी जागे व्हा, नाहीतर जीवन व्यर्थ आहे. माणसं म्हणतात ना की आम्ही 40च्या पुढे परमार्थ करू, 50च्या पुढे करू. अरे तुझं आयुष्य तू बघितलंयस का? नाही 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 बघितलं. तुम्हाला अजून एक छोटं उदाहरण देतो. एक कमळाचं हे गुलाबाचं फूल असतं. आता गुलाबाचं फूल जे कळीतलं असतं, ते कळीतलं गुलाबाचं फूल आपण प्रेमाचं प्रतीक म्हणून देतो का? देतो का? नाही नाही देत. देवाला तरी कळीतलं फूल वाहतो का? नाही. तुमच्यावर सांगतो जरा. परत पुढे जा. सुकलेलं गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण देतो का? नाही. देतो? नाही देत. सुकलेलं फूल आहे, द्याल का तुम्ही? आणि पुढचा व्यक्ती प्रसन्न होईल का सुकलेलं फूल दिल्यास? कारण आपल्याला पुढच्याला प्रसन्न करायचं आहे किंवा घरात येणाऱ्याचं स्वागत करायचं आहे. नीट लक्षात ठेवा, दोन्ही पर्याय. कारण घरात येणाऱ्याचं स्वागत करायचं आहे तर टवटवीत फ्रेश फूल दिलं तर अरे वा छान आहे. म्हणजे गुलाबाचं फूल पाकळी मऊ आहे, तसं अंतकरण मऊ असावं. लाल भुंद आहे, त्याचा आत्मज्ञानाचा मध्ये प्रकाश असावा. आणि ते फूल दिल्यानंतर जीवनामध्ये जीवनाचं स्वागत होतं. पण
कळीतलं फूल दिल्यानंतर सुद्धा तुम्ही देत नाहीत, सुकलेलं फूल सुद्धा देवाला सुद्धा देत नाहीत, प्रेमाचं प्रतीक म्हणून सुद्धा देत नाहीत. पण टवटवीत आणि फ्रेश फूल जसं तुम्ही देवाला देतात किंवा प्रेमाच्या व्यक्तीला देतात, तेव्हा ती व्यक्ती तुमच्यावर प्रसन्न होते. म्हणून लक्षात ठेवा की कळीमध्ये आलेलं म्हणजे बालपण. 3 वर्षाच्या आतलं बालक शिशुपाल, शिशु म्हणजे त्याला शिशु समजत नाही, ते 3 वर्षाच्या आतलं बालक, त्याने भक्ती केली, त्याला कळतच नाही बोलावं की काय करावं. आता तुम्ही म्हणाल ध्रुव बाळ लहान होते, पण ते 5 वर्षाचे होते, नीट लक्षात ठेवा. बालक म्हणजे 3 वर्षाच्या आतल्या बालकाने देठामध्ये आहे ते, तर तेही दिलेलं आवडत नाही भगवंताला. पुढे सांगतो, म्हातारे झाला तुम्ही, काठी टेकवत चाले ना आता म्हणे कीर्तनाला घेऊन चाल. केव्हा? जीवनभर काय केलंस रे असं विचारलं. काही नाही म्हणलं, इकडं तिकडं फिरलो जरा पाहुण्यांकडे, गावामध्ये, शेतामध्ये, काही टवाळक्या करत फिरलो, काही चोर वाट्यावर बसलो, हे का नाही, गप्पा छप्पा मारत बसलो. गावामध्ये कोणी जाऊ लागलं की त्या वाट्याहून ह्याचं त्याचं निंदा करत बसलो. तो कसा आहे, ती कशी, त्याच्या शेतात काय पिकलं, हे असलं करत बसलो. मग जीवनामध्ये काय आठवेल? म्हातारपणी म्हणतो मला कीर्तनाला घेऊन चाल. अरे म्हातारपणी म्हणजे सुकलेलं फूल भगवंताला आवडेल का? आणि त्याच्या मनात तरी येईल का? जन्म सहस्त्र ओळखीजे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक वेळ मुखाशी यावया. अरे हजारो जन्म जातील तेव्हा मुखामध्ये भगवंताचं एकदा नाव येतं. जीवनभर घ्यावं लागेल. तसं मी तुम्हाला सांगतो, टवटवीत फूल जसं प्रेमाने तुम्ही प्रत्येक म्हणून एखाद्याला देतात, तसं तारुण्यामध्ये केलेली भक्ती देवाला जास्त प्रिय आहे. विठ्ठल एकीकडे तारुण्यामध्ये भोग आहे आणि एकीकडे परमार्थ आहे. भोग दुर्गंधीकडे नेतो आणि परमार्थ सुगंधाकडे नेतो. कुठे जायचंय तुम्ही ठरवा. दोन्ही वाटा आहेत, कारण भोगही तारुण्यातच आहे आणि परमार्थही. भोग बालपणी नाही, म्हातारपणी पण नाही, नीट लक्षात ठेवा. जे काही भोग भोगायचं आहे परंतु हे तारुण्यात आहे. मला कबीर महाराजांचं एक उदाहरण चांगल्या प्रकारे आठवतं. कबीर महाराज ना एका गंगेच्या किनाऱ्यावर बसले असताना सहज आपलं 3 खडे होते. एक खाली, आपण बघा ते गजगे खेळायचे बघा पूर्वी, गजगे माहिती नसेल तुम्हाला का? माहिती? ठीक आहे, तो एक मराठवाड्यातला प्रकार आहे. आणि ते कबीर महाराज ते 3 खडे घ्यायचे आणि मस्त एक वर उचलायचे, खाली झेलायचे, एक वर उचलायचे, असे 3 करायचे. आणि मग ते करता करता असं म्हणायचे, अगली जान दे, पिछली जान दे, बीच में की झगाझूक. कुणाचं वाक्य? आता संतांच्या साध्या वाक्यामध्ये सुद्धा महान अर्थ दडलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तत्वज्ञान दडलेलं आहे. संतांच्या भाषेमध्ये सुद्धा एक वेगळा गोडवा आहे, शब्दांमध्ये सुद्धा. बघा ते अगली जान दे, अगली जान दे, पिछली जान दे, बीच में की झगाझूक. आता कुठे बसलेले आहेत? तर हे गंगेच्या किनाऱ्यावर बसले आणि गंगेच्या किनाऱ्यावर बसून अगली जान दे, पिछली जान दे, बीच में की झगाझूक. तेवढ्यामध्ये पूर्वी नळ पद्धत नव्हती. तुम्ही भाग्यवान आहेत की घरातच पाणी, घरातच सगळं. पण बाहेर त्या काळामध्ये काहीच घरात नव्हतं. पाणी घरात तसं प्यायला होतं बरं का, पण नळ नव्हते. पाणी आणायचं असलं तरी नदीवर जावं लागायचं आणि नदीवरून, आता ज्या आजी असतील त्या नदीवरून पाणी भरून आणायच्या घरामध्ये. आता तसं त्या 9 वधू 3 सुना गावातल्या पाण्याला सोबत गेल्या, गल्लीतल्या. आणि पाण्याला गेल्यानंतर कबीर महाराज आपापल्या धूनमध्ये म्हणताय, अगली जान दे, पिछली जान दे, बीच में की झगाझूक. अगली जान दे, पिछली जान दे, बीच में की झगाझूक. त्या मधल्या बाईला वाटलं, हा चांगला बाबा दिसतोय, हा महाराज दिसतो किंवा अवलिया दिसतो, आणि नजर कशी बघा म्हणे त्याची. कोणाची? त्या बाईच्या मनात आलं. कारण ते बाबा काय म्हणायचे, अगली जान दे, पिछली जान दे, बीच में की झकाझूक. मी घरी गेले आणि सांगितलं आपल्या परिवाराला की तो बघा, तो बाबा माझ्याकडे जरा वेगळ्या आणि वाईट नजरेने बघतोय, कारण तो मला झकाझूक म्हणतोय. अगली जान दे, पिछली जान दे, त्या 3 जण होत्या. मधली चांगली असं त्याला म्हणायचं असेल, असं होतं का? बघा संतांचं विपर्यास कसा करतात लोक. ते गेले आणि सगळे आले ना, मग आता सहन होईल का तुम्हाला?
नाही होणार. कारण ती एकच गोष्ट आहे की ती सहन नाही होत, कुणालाच होत नाही. ना रामाला होत नाही ना कोणालाही होत नाही. कारण रामायण त्याच्यामुळे घडलं, महाभारत सुद्धा त्याच्यामुळेच घडलं. आता सगळे आले आणि सांगितलं की नाही, ए बाबा जास्त झालंय का तुला? अरे काय चाललंय तुझं? तू चांगला देवदेव करतोस वाटतं, परमार्थ. कबीर महाराज बोले क्या हुआ, क्या बात है? तो क्या बात है ऊपर से ऐसा पूछ रहे? बोले बताओ तो सही, क्या किया? तो बोले अभी अभी जो 3 यहाँ नववधू गए थे, लड़कियां गई थी, तो कुछ बोले आपने? तो बोले महाराज जी मैंने तो बस मेरे धुन में मैं जप करता रहता हूँ, अगली जान दे पिछले जान दे बीच में की जगह झुक, अगली जान दे पिछली जान दे बीच में की जगह झुक. तो क्या मतलब क्या है तुम्हारा? बोले मेरा तो एक ही मतलब है कि अगली जान दे यानी कि बचपना जाने दे, पिछली जान दे यानी कि बुढ़ापा जाने दे, बीच में की जगह झुक यानी कि जो यौवन अवस्था है, तारुण्य अवस्था है, वो झगाझुक है. किसी लिए? भगवान का नाम स्मरण करने के लिए. मेरा तो यही मतलब है. बोले बस आप क्या जाने जानो. अगली जान दे पिछली जान दे बीच में की जगह. अरे हे तारुण्य जे आहे ना, हेच भगवंतासाठी महत्वाचं आहे. हेच आणि तारुण्यामध्ये करना भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात. म्हणून आम्हाला आमचं भाग्य वाटतं की वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी आमच्या गुरुजीने आमच्या हातात दिली. कारण की जीवना तारुण्यामध्ये नीट लक्षात ठेवा, छत्रपती शिवरायांनी कधी किल्ला जिंकला हो? कोणत्या वयात? 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचायला सुरुवात कधी केली? 14व्या वर्षी. 16व्या वर्षी पूर्ण केली. 2 वर्ष लागलं का? आणि आपण आणि का म्हणतात मग तुम्ही 16वं वर्ष? म्हणता की नाही? का म्हणतात? कारण जो तुम्हाला छंद लागतो त्या काळामध्ये तो फार महत्वाचा आहे. म्हणून जीवनामध्ये तुकोबारायाने सांगितलं की सावध जर तुम्ही नाही झालात, जर तुम्हाला त्या काळामध्ये जर संस्कार नाही लाभले. विचार करा 1959 ते 1963 मध्ये ज्या काळामध्ये दांडेकर मामासारखे व्यक्तिमत्व संस्थेमध्ये, हरिभक्तपरायण मारुती बाबा गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांसारखे व्यक्तिमत्व, त्या काळामध्ये बाबा संस्थेमध्ये 1 नंबर येत होते. म्हणजे त्यांना शिकवणारे महान माणसं ज्यांचा आशीर्वाद मिळाला. म्हणजे तारुण्यामध्ये एक जर. म्हणून तर आता ही जे पोरं उभे आहेत ना तरुण पाठीमागे, अरे कमीत कमी हे दारूच्या अड्ड्यावर तर जाणार नाहीत. एक संस्कार जीवनामध्ये काय करून जातो मानवाला. भाग्यवंत नर आहे तो तरुणपणी भगवंताच्या नादीला. मला सांगा ना, हनुमानजी, ध्रुव बाळ, प्रल्हाद, कुठून सुरुवात आहे यांची? का? तर जीवनभर तुम्हाला जी गोष्ट करायची आहे त्याचा ध्यास धरा. त्याचा ध्यास धरला की बघा, आपण
एखाद्याचा ध्यास धरला की आपण स्वप्नामध्ये सुद्धा तेच बरबळत असतो, तेच येत असतं. नार्को टेस्ट म्हणजे काय हो? म्हणजे जे ध्यानात आहे ते बघा कुठे आहे, ते काय काय बरबडतं त्याचा नीट लक्षात ठेवा. हे सगळं घडतं कसं? तर म्हणून अंतर्बाह्य आम्हा जन अंतर्बाह्य आम्ही विश्वच हे कसं पाहतो? विश्व देव सत्यत्वे का? कारण आमच्या अंतःकरणामध्ये बाहेर आणि आतही फक्त तोच आहे. म्हणून तर हरी व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम सुभय प्रगट जाना, प्रेम सुभय प्रगट जाना, हरि सर्वत्र समाना, हरे सर्वत्र समाना. जडी सडी विठ्ठल भरला, विठ्ठल जळी तळी भरला, हरिता ठावा नाही उरला, अजन्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल धरला, जडी सडी विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला, तुम्या पाहिला. कशाने? तो प्रत्येक वस्तूमध्ये जो परमेश्वराला पाहत असतो ते संत असतात, प्रत्येक वस्तूमध्ये. का? कारण ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसत असतील त्या सगळ्या वैष्णव संत काय बघतात? हे ईश्वर दृष्टी दिशे हरी रूप, दृष्टी दिशे हरी रूप, हरिरूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं रूप पाहणे हे संतांचं लक्षण आहे, प्रत्येक ठिकाणी. का? आणि दुसरं सांगतो तुम्हाला, जीवनभर जो आपण प्रवास करतात ते कशासाठी हो? शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी करतो आपण. मग आता तो गोड कसा होईल? कारण मृत्यू हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे असं मी म्हणतो, संत सुद्धा म्हणतात. का? कारण की मृत्यूच्या दिवशी सगळ्या जीवनभराचा जे काही केलं त्याचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. नीट लक्षात ठेवा. मग माणसं म्हणतात मृत्यूच्या दिवशी श्राद्ध, समजा आपण श्राद्ध करतो, आज केलं असेल वर्ष श्राद्ध आहे ना, आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आता संतांचं पुण्यतिथी असते, संत माधवबाबांची आज पहिली पुण्यतिथी आहे, कारण संतांची पुण्यतिथी, बाकीच्यांचं स्मरण. परंतु आज माधवबाबांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मरण हा सगळ्या आयुष्याचा हिशोब देण्याचा दिवस आहे. का? मृत्यूच्या समय आपण हिशोब देत असतो की जीवनभर काय केलंय आणि काय नाही केलं. तुम्ही जर चांगलं कर्म केलं असेल तर चांगल्या मार्गाला जाल, वाईट केलं असेल तर नरकात जाल. दुसरं काय असतं का?
मग शेवटचा दिवस, कारण तुम्ही एखादा बघा मजूर म्हणून एखाद्याकडे कामाला गेलात, तुमच्याकडे बाजार कोणत्या दिवशी भरतो? शुक्रवारी. शुक्रवारी आठवडाभर काम केलं की शुक्रवारी मालकाकडे ती मजूर करणारी बाई किंवा माणूस, तो मजूर तुमच्याकडे येतो. शुक्रवार हा त्यांचा काय असतो? हिशोब देण्याचा दिवस आहे. त्यांनी किती खाडे केले, किती काम चुकारपणा केला, हे सगळ्यांचा हिशोब मालक बरोबर काढतो की तू त्या दिवशी लवकर गेला होतास 2 तास, त्याच्यामुळे तुझे 20 रुपये कट करता का नाही? म्हणजे विचार करा, तो दिवस हिशोब देण्याचा आहे. मग त्या दिवशी मृत्यू हा मंगल आहे. पण मृत्यू मंगल कोणासाठी हो मित्रांनो, सज्जनांनो? कारण ज्याने चांगलं कर्म केलं त्याला कधीही मृत्यू आला तरी त्याला काही भीती नाही, काही भीती नसते त्याला, कधीही हो काय करायचं. पण जीवनभर ज्याने पाप कर्म केलं, दुसऱ्याला त्रास दिला, दुसऱ्याच्या जीवनामध्ये अडथळे आणले, कुणाच्या लग्नामध्ये अडथळे आण, कुणाचं लग्न जमत असेल तर त्याला काहीतरी सांग. तुमच्या गावात नाही सांगत लोक, बरं आहे? त्याचं जमू नये म्हणून काहीतरी फुसटाक, पोरगी अशी आहे, तसं आहे, पोरग तसलं आहे. कोणाच्या आयुष्यामध्ये लग्नामध्ये काही अडथळ आणू नका, त्याचं सारखं पाप नाही का? कुणाचं चांगलं होत असेल तर तिथे सुद्धा आडखाटी आणू नका. दुसऱ्याची प्रगती होत असेल त्याच्यामध्ये आनंद माना. दुसऱ्याचं वाईट झालं तर दुःख हळहळ व्यक्त करा. ते खरं जीवन आहे. तुम्ही काय केलं जीवनामध्ये, चित्रगुप्ता तुमचं लिहून ठेवत असतो. आज तुम्ही बरं झालं कीर्तनाला कधी जात नाही, पण माधवबाबा नातेवाईक आहेत, कारण त्यांची नात मला दिली म्हणजे नात सून आहे असं काहीतरी गृहीत धरा. नातेवाईक, मी कधी जात नाही कीर्तनाला, पण नातेवाईक म्हणून जावं लागेल. जरी नातेवाईक म्हणून इथे आला असला तरी त्याची चित्रगुप्ताने नोंद केली की हा संकीर्तनात बसला होता. कळत असो अथवा न कळत असो तरी तुमच्या हातून सत्कर्म झडलं झालं. म्हणून संतांचं नातेवाईक होण्यामध्ये सुद्धा काही वेगळा आनंद आहे. विठ्ठला मी पुणे विद्यापीठामध्ये PhD करताना मला माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे गुट्टे, हे जे घास वगैरे टाकतात हे बरोबर आहे का? पत्रावर जा, टेरिसवर जा, ते काव काव म्हण, ते घास टाक, त्याला पाणी फिरव वगैरे, हे तुझ्या बुद्धीला पटतं का? आता मी पुण्यात होतो, मी म्हटलं ठीक आहे. मग योगाने बघा कशी चर्चा असते. सुशिक्षित लोक कसं, आता तो त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे. मी त्यांना म्हटलं ठीक आहे रे, तसं काही नाही. मग म्हटलं ते घास टाकल्यानंतर ते तर कोणीतरी खात असतं, गाईला खाऊ घालतात, कुत्र्याला खाऊ घालतात, किंवा कुणाला तरी ते प्राण्याला पशुला काहीतरी खातात. ते तर काही खात नाहीत. कोण ज्याच्या नावाने देतो ते तर काही घास खात नाहीत, ते तर काही येत नाहीत. मग तरीही का द्यायचा घास? मी त्याला म्हटलं अरे लक्षात ठेव, तू मला कधीतरी सांगत होतास की तुझ्या मामाची मुलगी अमेरिकेमध्ये शिकते. मला एवढंच सांग म्हटलं की आपल्या भारतातले पैसे अमेरिकेत चालतात का रे? बोला ना जरा. नाही चालतात. मग अमेरिकेत काय चालतं? डॉलर चालतं. पण भारतातले पैसे जरी अमेरिकेत चालत नसले, पण त्या डॉलरची किंमत जर इकडे 100 रुपये असेल तर पहिल्यांदा त्यांना $1 मिळवण्यासाठी आपल्याला पहिले त्यांच्या बँकेमध्ये 100 रुपये भरावे लागतात. हे सत्य आहे? आणि हो सत्य आहे. म्हटलं एक लक्षात ठेव, तसंच असतं. ज्याच्या नावाने आपण पाणी फिरवतो तो ज्या येवणीमध्ये गेला असेल त्याला त्या दिवशी चांगला चारा मिळतो. प्राण्याच्या येवणीत गेला असेल तर चांगला मिळतो, माणसाच्या येवणीत गेला तर त्याला पुरणपोळीचं जेवण मिळतं, उत्तम जेवण मिळतं. आणि उत्तम जेवण झालं की माणसं ऑटोमॅटिक आशीर्वाद देतात ज्यांनी स्वयंपाक केला त्याला. बरोबर ना? वा वा वा, काय तृप्त झालो. वा काय छान आहे जेवण. ऑटोमॅटिकली आशीर्वाद मिळतो की नाही?
नीट लक्षात येते ना तुमच्या? आपला पैसा, भारतातला पैसा त्या तिकडे जमा करावा लागतो, तेव्हा त्या पैशाच्या रूपाने तेवढे डॉलर त्याला तिकडे वापरायला मिळतात. तसं जीव ज्या योनीमध्ये गेला असेल, समजा बैलाच्या योनीमध्ये गेला असेल, तर त्या दिवशी त्याला उत्तम चारा मिळणार, हिरवागार चारा मिळणार आणि त्याची आत्मा तृप्त होणार. मी लक्षात ठेवा, तृप्त झालेली आत्माच तुमची आशीर्वाद देत असते तुमच्या मुलाबाळांना. म्हणजे पितरांचा आशीर्वाद म्हणजे काय हो, तर ते तृप्त करणे. मग आपण बरोबर ना, ते जर बिडी वडत असेल तर बिडी ठेवतो, पान खात असेल तर पान ठेवतो की नाही? आजी तुम्ही सांगा, बरोबर आहे ना? मग त्यांना जे आवडत होतं, मेथीची भाजी आवडत होती, मग मेथीची भाजी जास्त. त्यांना श्रीखंड आवडत होतं, श्रीखंड ठेव. कशामुळे? म्हणजे त्यांच्या नावाने आपण काय करतो, तो घास टाकतो. ज्या एवढी मग मी त्याला सांगितलं, जसं भारतातले पैसे आपण त्यांच्या नावाने टाकतो, त्याला तिकडे उपभोग घेता येतो, तसं आपण ज्यांच्या नावाने घास टाकतो त्यांची आत्मा तृप्त होतो आणि तृप्त आत्मा अतृप्त आत्म्यांना आशीर्वाद देत असतो. आशीर्वाद आशीर्वाद देत असतात तुकाराम महाराज म्हणतात, आणि त्याचं कल्याण करण्यासाठी. मग आशीर्वाद देणं तुम्हाला सांगतो, म्हणून पितरांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून मला काय सांगायचं कळलं का तुम्हाला, की जीवनभर आपण जे काही करतो ना, म्हणजे पित्र केले पाहिजे की नाही? केले पाहिजे. महाराजांनी सुद्धा, नाथ महाराजांनी असो, पित्र जेवायला आणले की नाही, बोलवले का नाही? पित्र म्हणजे काय? तसं मला सांगा, अतृप्त आत्मे असतात ते तुमच्या घरामध्ये, भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे. म्हणजे अतृप्त आत्मा, त्याला तृप्त करणे. म्हणून जीवनभर माणसाने जर भगवंताचं भजन केलं का, तर संत काय करतात, किंवा मानवी जीवनात आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे हो, तर तुम्ही जर नामस्मरण केलं, भगवंताचं स्मरण केलं, जीवनभर कशासाठी खटाटोप केली? अभंगाच्या पहिल्या चरणात. याच्यासाठी केला होता हात, याच्यासाठी केला होता केला होता अट्टहास. जीवनभर कशासाठी अट्टहास केला? एवढी धावपळ कशासाठी केली? शेवटचा दिस गोड व्हावा. आता गोड व्हावा म्हणले, हे गुळवंतचं गाव आहे, नावामध्येच गुळ आहे, त्याच्यामुळे ते गोडच आहे.
कारण अंगणाच्या रांगोळीवरून घराचं लक्षण कळतं. गावात एंट्री केल्याबरोबर प्रसन्नता वाटली म्हणजे मला वाटलं खरंच हे गुळवंचच आहे. कारण असा बरोबर गोडवा त्या लहरी माणसाला अशा प्रसन्न करतात. आणि म्हणून पुण्यभूमी, या पुण्यभूमीमध्ये हरिभक्तपराय वैकुंठवासी माधवबाबा चाणक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा कार्यक्रम इथे आयोजित केला. या अभंगामध्ये याजसाठी केला होता अट्टहास. महाराज म्हणाले की जीवनभर जे काही आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, जो अट्टहास केला वारीसाठी, भगवंताच्या नामस्मरणासाठी, सप्ताहासाठी, भागवत महापुराणासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही जो अट्टहास केला तो कशासाठी केला तर शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि शेवटचा दिवस गोड झाला की आता निश्चिंतीने पावलो विसावा. तर माणसाने अट्टहास करून वारीमध्ये सुद्धा विसावा असतो का नाही? माऊलींना सुद्धा एवढी मोठी वारी घेऊन जातात माऊली, तरी तिथे काय असतो? विसावा असतो. आणि विसावा केला की पुढे कार्याला गती मिळते. पण महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा. कुंटलिया धावा तृष्णेची या. अभंगाचे 2 चरण सोडवले, अजून 2 बाकी आहेत. 2 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. पाहुणे आले असतील, घाई असेल तर मस्त जेवा आणि निघून जा. विठाला विठाला का कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. माझ्या जीवनामध्ये जे काही कौतुक मला वाटलं की माझ्या हातून सत्कर्म घडलं, सप्ताह घडला, कार्यक्रम घडले, नामस्मरण घडलं, लोकांचं कल्याण झालं, 4 लोकांना मी नोकरीला लावलं आणि बाबांनी हजारो लोकांना परमार्थाला लावलं. जेवढं नोकरीला लावण्याचं पुण्य रणजित साहेब, तेवढंच परमार्थाला लावणं त्याच्यापेक्षा दुप्पट पुण्य. परमार्थाला लावलं. परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये बाबांनी सप्ताह सुरू केले, ज्या ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले, ते अजूनही सुरू आहेत. कारण ते सुरूच राहतील. का सुरू राहतील? नामामने केशवराजा केला नेम चालवे माझा. बाबांनी तो नेम लावून दिला काही वारकऱ्यांना, काही लोकांना. तो नेम आजही चालूच आहे. चालू का राहतो? कारण परमेश्वराला त्यांची विनंती आहे. महाराज म्हणाले अशा प्रकारे जे जीवन जगले बाबा. बघा संत असण्याचा परिणाम काय होतो. मुलाचं नाव आहे कैलासवासी रघुनाथ. काय नाव आहे? म्हणजे संतांना सांगायचं त्यांचं नाव प्रितेश, मंगेश असे आहेत का? आताचे नाव तर सोडूनच द्या.
पण बाबांवर हा संस्कार होता. काय नाव ठेवलं बाबांनी? नीट लक्षात ठेवा, रघुनाथ. दुसरं नाव काय ठेवलं बाबांनी मुलाचं? भगवान. ज्ञानेश्वर भगवान विष्णू भगवान. तिसरं नाव काय ठेवलं? विष्णू. आणि 3 भावांच्या पाठीवर जी कन्या आहे तिचं नाव बाबांनी काय ठेवलं? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन काय नाव ठेवलं आंधळे महाराज? मुक्ताबाई नाव ठेवलं. मुक्ताबाई. मुक्ताबाई सोपं आहे का? मुक्ताबाई नमो. अहो साधत तिच्या पतीने मुक्ता मुक्ता जरी म्हटलं ना तरी त्याचं पुण्य आहे ऑटोमॅटिक. गावात घरातल्या मुलांनी किंवा कुणीही जरी तिच्या मैत्रिणी मुक्ता मुक्ता म्हटलं तरी पुण्य आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मी नाशिकमध्ये एका दत्त मंदिरात गेलो आणि माझ्या एका शिष्याची सून त्या दत्त मंदिरात माझ्या दर्शनाला आली. ती प्रेग्नंट होती, गर्भवती होती. आणि मी तिला सहज सांगितलं की तुला मुलगी होणार आहे पण तिचं नाव मुक्ता ठेव. खरोखर तिला मुलगी झाली आणि तिचं आजही नाव तिने फॅशनेबल नाही ठेवलं तर मुक्ताच ठेवलं. कारण संतांना कळतं ते काही असं फार भविष्य काढायची पाठी लावायची गरज नाही पडत. इथे ज्योतिष बघितले जाईल. आता तुझंच बघतं होत नाही तर दुसऱ्याचं कशाला? विचार करा, पाठ्या लावून काही होत नसतं. ते ऑटोमॅटिकली संतांना काय कळतं? कारण आत्मज्ञानी चोखडे असतात त्याच्यामुळे त्यांना ते कळतं ऑटोमॅटिक पुढे काय होणार आहे. म्हणून सांगतो की बाबांच्या शब्दांचा परिणाम बघा, संस्काराचा परिणाम बघा. मुलांचे 3 मुलांचे नाव देवाचे ठेवले आणि शेवटी मुलगी झाली तर मुलीचं नाव मुक्ताबाई ठेवली. तुम्हाला सांगतो मुक्ताबाई सारखी या जगामध्ये स्त्री नाही. ज्या देहाने हे देह जशाला तसा या पंचतत्वात विसर्जित करणारी मुक्ताबाई आहे. म्हणजे फार मोठी ताकद आहे. एकदा माझा ग्रंथ आहे मुक्ताई झाली प्रकाश. तो ग्रंथ वाचा एकदा. मुक्ताई झाली प्रकाश. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. फार मोठं आहे. म्हणजे हे बाबांची ताकद आहे. बाबांना नातू आहेत, पुतणे असतील, मुलं असतील. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही वेळेच्या अभावी. पण हा सगळा असा परिवार, सानप परिवार. आणि त्या परिवारामध्ये मुलीची काही मुलं असतील, मुलाचे असतील. सगळे नातवंड चांगल्या पदावर आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी उद्योजक आहे, कोणी आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च भरारी घेतली. माधव बाबांचं कुटुंब म्हणजे सुशिक्षित कुटुंब आहे आणि संस्काराची वेल आहे. तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, द्राक्षाच्या बागाला दूध घातलं तर त्याचा परिणाम निश्चित चांगला मिळतो. तसं संतांच्या घरात आपण जन्माला आलो किंवा त्यांचे नातेवाईक झालो, त्यांचे नातू झालो, त्यांचा आपल्याला स्पर्श झाला तरी आपल्या जीवनामध्ये कल्याण आहे. एवढंच लक्षात ठेवा. अशा प्रकारे माधव बाबांचं जीवन अतिशय वारकरी व्रतस्थ असं गेलं. या भूमीमध्ये त्यांचं जीवन गेल्यामुळे ही भूमी पवित्र झाली. आणि पवित्र आपण पहिलेच प्रमाण दिले, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. असे आमच्या वैकुंठवासी हरिभक्तपरायण माधव बाबाजी यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. ती प्रथम पुण्यस्मरणाची सेवा माझ्या वाट्याला आली. का आली त्याचं कारण सांगतो. हे त्यांनी ठरवलं. मग त्यांच्या नातूंच्या रूपात गेले असतील, मुलाच्या रूपात गेले असतील, कुणाच्या तरी रूपात जाऊन. कारण त्यांना जे पाहिजे असतं, संत बघा कशा, संतांना जे जे पाहिजे असतं तेच ते करून घेत असतात. ही संतांची ताकद आहे. ते कोणीलाही करून घेत नाहीत. म्हणून माझ्याबरोबर अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. अशा प्रकारे मृदंगचार्य अविनाश नाव आहे. आपुली आईसे म्हणजे मृदंगाने ज्याने उत्तम मृदंग वाजवला एकाचं नाव काय? अविनाश आहे. थाप पडली की विठ्ठल आवाज निघतो. आणि तुमचं नाव? विठ्ठल. विठ्ठल. थाप पडली की विठ्ठल आवाज निघतो. मी तुम्हाला बोललो.
आता विठ्ठलाने मृदंग वाजवला की अविनाश करी आपुले आईसे, म्हणजे ते आपुले आईसे करणारे हे व्यक्तिमत्व विठ्ठल आणि अविनाश हे दोन जणांनी अतिशय सुंदर मृदंग वाजवला. कारण लावण्या श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. कारण मृदंग हे भगवान विष्णूने पहिल्यांदा वाजवलंय, म्हणून मृदंग वाजवणारा हा महामेरूच असतो आयुष्यामध्ये. कारण त्याला जीवनाचा ताल समजतो, जीवनाची गती समजते, जीवनाची वेळ समजते. म्हणून एकदा ताल समजला की ते बरोबर पूर्णत्वाला जातं. त्याच्यानंतर जे गायक आहे मेघराज महाराज वागिरे, सुंदर गायन केलं. अजून विष्णू महाराज, कृष्णा, उद्धव महाराज शिंदे, आता उद्धवही महाराज, आणि हे सगळे भगवंताचे साथीदार होते सगळे. आणि माझ्याबरोबर आले चंद्रकांत मामुळे महाराज, पेटीवाले बाबा. सुंदर पेटी वाजवली. तुमचा अनुभव तुम्हाला कामाला येतो, कारण तुम्ही नुसता स्वर धरून बसले नाही, तर काही काही फक्त स्वर धरून बस असं केलं नाही, तुम्ही वाजवत होतात. आणि अतिशय, आता मला बाकीच्या भजनांचे काही नावं माहीत नाहीत. तुमचं काय माना? भीमराज महाराज. भीमराज महाराज, तुम्ही ही सुंदर साथ दिली. आनंद महाराज, तुम्ही सुंदर साथ दिली. बाबांनीही जुन्या चाली जरा काढून जरा बरं वाटलं. सुभाष महाराज, तुमचंही छान गायन आहे. म्हणजे बघा, दोन नवीन गायक आणि दोन जुने, मुळे महाराज आणि सुभाष महाराज, बरोबर आहे की नाही? बरोबर असा बाबांनी, कसा माधव बाबांनी असा सगळा मेळ जमून घेतला. आणि माझं नाव तुलसीदास, तू म्हणजे राम, ल म्हणजे लक्ष्मण, सी म्हणजे सीता आणि दास म्हणजे हनुमान, अशा सर्वांचा मेळ तुलसीदास कीर्तनासाठी बाबांनी मला बोलवून घेतलं. सर्व गावकऱ्यांचा एकदा आभार मानतो. सानप परिवारांच्या दुःखामध्ये सर्वजण आपण सामील होण्यासाठी आलात, त्या दुःखामध्ये आपण सामील झालात. आमच्या आंधळे महाराज, रणजित आंधळेजी, कृषी अधिकारी किंवा बरेच तुमचे सगळं नातेवाईक, त्या सर्वांच्या साक्षीने आजची कीर्तन सेवा भगवान सिद्धिविनायक गणेशजींच्या चरणी अर्पण करू. उशीर झाल्यामुळे चाल ज्ञानेश्वर